फॉरेनचा नवरा भाग 6. पिंकी जशी सोहम सोबत एअरपोर्टला पोहोचते तसं तिला छातीमध्ये धडकी भरते. नवीन देश, नवी भाषा, नवी माणसं, आजूबाजूला सगळी इंग्लिशमध्ये बोलणारी माणसं बघून ती मनातून पार गोंधळून जाते. मनात विचार करते, माझं कसं व्हायचं होतं. तर समधी माणसं इंग्लिश मध्ये बोलत्या ती, आणि मी अशी गाव म्हणली माया तर सुद्धा मराठी बी बोला येत नाही, आणि इंग्लिश तर लांबचीच गोष्ट. पिंकीच्या मनामध्ये विचारचक्र चालू असतं. तेवढ्यामध्ये सोहम सगळं सामान रिसीव करून गाडी बुक करतो. सोहम तिथे सगळ्यांशी छानसे इंग्लिशमधून कन्व्हर्सेशन करत असतो. ते पाहून पिंकी खूपच भारावून जाते. थोड्या वेळात सोहम तिला बोलतो, रिलॅक्स पिंकी, हे बघ, आता मी गाडी बुक केली आहे, ती येतच असेल, चल आपण बाहेर जाऊया, तिथे येईल आपली गाडी. पिंकी सोहमसोबत चालायचं काम करत असते. ती काहीच बोलत नसते. सोहमचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असतं. सोहम सतत फोनवर कोणाशी तरी इंग्लिशमधून बोलत असतो. पिंकीला वाटतं ऑफिसचं काहीतरी महत्त्वाचं काम असणार, त्यामुळे ती त्याला काही विचारत नाही. थोड्याच वेळात गाडी येते. सोहम सगळं सामान गाडीमध्ये ठेवतो. सोहम पिंकीला गाडीमध्ये बसायला सांगतो आणि तो सुद्धा बसतो. विमानामध्ये एवढे बोलणारा सोहम आता मात्र पूर्ण शांत असतो. सतत मोबाईलवरती असतो. कोणाशी तरी चॅटिंग करत असतो किंवा काहीतरी फोनवर बोलत असतो. पिंकी सुद्धा जास्त काही विचारत नाही. एवढा लांब पल्ल्याचा प्रवास केल्याने पिंकी दमलेली असते, त्यामुळे तिचा डोळा लागतो. विमान प्रवासात जरी हॉल्ट होता तरी पिंकीसाठी सगळं नवीन होतं, त्यामुळे ती शरीराने आणि मनाने थकून गेलेली होती. काही अंतर पुढे गेल्यानंतर सोहम पिंकीला उठवतो आणि म्हणतो, ओके पिंकी, हे बघ, आता माझं घर येईल. आय मीन टू से, आपलं घर येईल. आणि हो, मी तुझ्या घरी फोन करून कळवेल आपण पोहोचलो ते. कसे आहे ना, तुझा मोबाईलमधलं सिम आता इथे चालणार नाही. तुला मी काही दिवसांनी नवीन सिम टाकून देतो. त्यानंतर तू घरी फोन करू शकशील. तोपर्यंत तुला काही निरोप द्यायचा असेल तुझ्या घरी तर माझ्याकडे देत जा. मी तुझ्या घरी फोन करत जाईन. डोंट वरी. थोड्या वेळाने सोहमचं घर येतं. सोहम गाडीमधून उतरतो, सगळं सामान बाहेर काढतो आणि पिंकीला गाडीमधून उतरायला सांगतो. पिंकी गाडीतून उतरून बघते तर समोर एक आलिशान बंगला असतो. बंगल्यासमोर सुंदर हिरवगार असं लॉन असतं. ती काही क्षण बघतच राहते. तिला तर एखाद्या स्वप्नात असल्यासारखं वाटतं. इकडे सोहम सामान घेऊन पुढे जातो आणि पिंकीला बोलावतो. तसं पिंकी सगळीकडे नजर फिरवत बंगल्याच्या दिशेने जाते. सोहम त्याच्याकडे असणाऱ्या डुप्लिकेट चावीने दार उघडतो आणि घरामध्ये जातो आणि सगळं सामान आतमध्ये ठेवतो. नंतर पिंकीला घरात यायला सांगतो. तशी पिंकी घाबरत आतमध्ये येते. ती सगळीकडे बघत असते. पिंकी भिरभिरत्या नजरेने सगळ्या घराकडे बघत असते. खूप आलिशान असा बंगला असतो. ती बघून हरकून जाते. तिच्या तोंडून शब्द निघतात. अयो माय, किती मोठाला हाय घर. आव, आमच्या गावाकडं 4 घर एक केले तर बी एवढं मोठं घर घ्यायचं नाही. त्यावर सोहम काही बोलणार तेवढ्यात एक गोरी पान फॉरेनर मुलगी जवळजवळ किंचाळतच खाली येते आणि म्हणते, ओ माय गॉड, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज, हनी, युअर हिअर. असं म्हणून सोहमच्या गळ्यात पडते आणि बोलते, ओ हनी, आय मिस यू सो मच, आय लव्ह यू हनी. असं म्हणून सोहमच्या गालावरती किस करते. हे सगळं बघून पिंकी स्तब्धच होते. तर या प्रकारे हा भाग इथे संपलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये बघूयात की ही मुलगी नक्की कोण असते आणि तिचा सोहमशी काय संबंध आहे. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा पुढचा भाग नक्की बघा. आणि माझ्या पुढच्या भागाचं जर नोटिफिकेशन तुम्हाला येत नसेल तर पहिले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पोहोचतील. आणि छान प्रतिसाद मिळत आहे. थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला बघता लाईक करता तर लाईक करत जा, त्याच्यामुळे छान मोटिवेशन मिळतं आणि तुमचे महत्त्वपूर्ण अभिप्राय मला कळवत जा कमेंटद्वारे. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये लवकरात लवकर. तोपर्यंत नमस्कार.